नमस्कार. आज आपण पाहणार आहोत काही जबरदस्त फ्री AI टूल्स जे आपलं प्रेझेंटेशन बनवण्याचं काम खूपच सोपं करून टाकतील. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपण सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल नाही का? समोर एक महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, पण सुरुवात नेमकी कुठून करायची हेच कळत नाही. हो, अगदी हेच. डोक्यात काहीच सुचत नाही आणि त्या कोऱ्या स्लाइडकडे बघून अक्षरशः अडकल्यासारखं वाटतंय. खूप निराशाजनक असतं हे नाही का? म्हणजे बघा, एक चांगलं, प्रभावी प्रेझेंटेशन बनवायला किती वेळ आणि मेहनत लागते. कल्पना सुचवा, मग त्याचं डिझाईन करा, खूप काम असतं. पण चांगली बातमी ही आहे की आता टेक्नॉलॉजी आपल्या मदतीला आली आहे. आणि ह्याच टेक्नॉलॉजीला आपण म्हणू शकतो AI को-पायलट. गंमत म्हणजे हे फक्त एक सॉफ्टवेअर किंवा टूल नाहीये, हा आहे आपला एक क्रिएटिव्ह पार्टनर, जो आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवतो, त्यांना एक सुंदर रूप देतो. चला तर मग भेटूया अशाच 5 शक्तिशाली आणि मोफत AI को-पायलट्सना. हे आपलं काम कसं सोपं करतात ते आता आपण एक एक करून पाहूया. तर लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे कॅनव्हा. मला खात्री आहे हे नाव सगळ्यांनाच माहीत असेल, पण आता यात काही नवीन AI फीचर्स आले आहेत आणि ते खरंच खूप जबरदस्त आहेत. यात एक मॅजिक डिझाईन नावाचं फीचर आहे, जे तुम्ही लिहिलेल्या टेक्स्टला ऑटोमॅटिकली एका मस्त डिझाईनमध्ये बदलतं. एवढंच नाही तर AI इमेज जनरेटर आणि मॅजिक राईट सारखी फीचर्स आपलं लिखाणाचं आणि इमेज शोधण्याचं काम पण सोपं करून टाकतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जे लोक आधीपासून कॅनव्हा वापरतात ना, त्यांच्यासाठी हे AI फीचर्स म्हणजे एक गेम चेंजरच आहेत. वेळ तर वाचतोच, पण डिझाईनही एकदम भारी बनतं. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या टूलकडे, विस्मे AI. याची खासियत काय आहे माहितीये? हे संपूर्ण प्रेझेंटेशन बनवण्यासाठी ओळखलं जातं. विस्मेचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही फक्त एक प्रॉम्प्ट किंवा एक छोटीशी सूचना द्यायची आणि बस, ती तुमच्यासाठी अख्खं प्रेझेंटेशन तयार करून देतं. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या ब्रँडचे विशिष्ट रंग किंवा फॉन्ट वापरायचे असतील, तर तेही हे टूल अगदी सहज सांभाळतं. म्हणजे डिझाईनमध्ये एकसारखेपणा राहतो. आपल्या लिस्टमधलं तिसरं टूल आहे डिझाईन्स AI. याची खरी ताकद आहे त्याच्या प्रचंड मोठ्या ॲसेट लायब्ररीमध्ये आणि डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये. या टूलमध्ये तुम्हाला लाखो डिझाईन ॲसेट्स मिळतात आणि हे फक्त प्रेझेंटेशनपुरतं मर्यादित नाहीये. तुम्ही यातून व्हिडिओ आणि सोशल मीडिया कंटेंटही बनवू शकता. खास करून ज्यांच्या कामात खूप सारा डेटा आणि चार्ट्स असतात त्यांच्यासाठी हे टूल फारच कामाचं आहे. चला, आता बघूया चौथं टूल. याचं नाव आहे टॉम. हे टूल जरा वेगळं आहे कारण याचा मुख्य फोकस आहे स्टोरी टेलिंगवर, म्हणजे कथाकथनावर. म्हणजे बघा, टॉम फक्त माहितीच्या स्लाइड्स नाही बनवत, तर ते तुमच्या माहितीला एका कथेत गुंफतं. तुम्हाला फक्त एक साधा टेक्स्ट प्रॉम्प्ट द्यायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमधून एक प्रभावी गोष्ट सांगायची असेल तर टॉम तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आणि आता लिस्टमधलं शेवटचं 5वं टूल, Beautiful.ai. नावाप्रमाणेच याचं काम आहे सुंदर डिझाईन्स बनवणं, तेही ऑटोमॅटिकली. याचं स्मार्ट स्लाइड्स नावाचं फीचर तर कमालीचं आहे. तुम्ही फक्त कंटेंट टाकत जायचं आणि हे टूल रिअल टाईममध्ये डिझाईनचे नियम वापरून स्लाइडला आपोआप ॲडजस्ट करतं. म्हणजे फॉर्मॅटिंगची डोकेदुखीच संपली. ओके, तर ही होती 5 जबरदस्त टूल्स. पण आता प्रश्न हा आहे की यातलं आपल्या गरजेनुसार योग्य कोणतं? चला, हे समजून घेण्यासाठी या सगळ्यांची एका नजरेत तुलना करूया. ही टेबल बघा, सगळं काही स्पष्ट होईल. तुम्ही आधीपासून कॅनव्हा वापरत असाल तर त्याला चिकटून राहा. ब्रँडची कन्सिस्टन्सी महत्त्वाची असेल तर विस्मे तुमच्यासाठी आहे. भरपूर डेटा आणि सोशल मीडिया कंटेंट बनवायचा असेल तर Designs.ai बेस्ट आहे. स्टोरी टेलिंगवर फोकस असेल तर टॉम वापरा आणि डिझाईनची अजिबात चिंता नको असेल तर Beautiful.ai आहेच. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही टूल्स फक्त आपलं काम सोपं किंवा जलद करत नाहीयेत. खरं तर ही आपल्या कथा सांगण्याची म्हणजे स्टोरी टेलिंगची पद्धतच बदलून टाकत आहेत. आणि म्हणूनच आपण आता AIकडे फक्त एक टूल म्हणून बघू शकत नाही. तो आता आपला एक क्रिएटिव्ह पार्टनर बनला आहे. एक असा सहकारी जो आपल्याला अधिक चांगलं, अधिक प्रभावी काम करायला मदत करतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा डिझाईन आणि फॉर्मॅटिंगसारखी कामं AI सहजपणे करू लागेल, तेव्हा एक माणूस म्हणून आपलं सर्वात महत्त्वाचं कौशल्य कोणतं ठरेल? कदाचित ती असेल एक चांगली कथा सांगण्याची कला किंवा प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याची क्षमता. यावर नक्की विचार करा.